इकडे गड नव्हता, हा डोंगर होता. या डोंगराचं नाव होतं ढोरप्याचा डोंगर. पण हा पूर्ण परिसर जावलीचं जाळं आणि जावलीचं खोरं, सज्जनगडपासून रायगडची काळ नदी आणि कोकणातलं खेड माहिती आहे ना, तिथून पुण्याच्या भोरपर्यंत हा एवढा मोठा परिसर चंद्रराव मोरेला विजापूरच्या आदिलशानं जहागिरी दिला होता. मग शिवाजी राजांनी 6 जून 1655 जावलीच काबीज केली आणि ह्या डोंगरावरती गडाचं काम हाती घेतलं. किल्ला बांधायला सुरुवात केली इसवी सन 1656 आणि गड कधी पूर्ण केला बघा, इसवी सन 1658. गड पूर्ण झाल्यानंतर ह्याच गडाच्या पायथ्याशी, त्याला माचे म्हणतात, तिथे शामियाना उभारला होता ना, त्या कोयनादिरी अफजलखानानं 12,000 लोक लपून ठेवले आणि वरती भेटीसाठी आला. त्या अफजलखानाबरोबर त्याचा बॉडीगार्ड आहे सय्यद बंडा, त्याचा वकील आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. राजांबरोबर त्यांचे बॉडीगार्ड आहेत जीवा महाले सपकाळ, वकील गोपीनाथ पंत बोकील. त्या अफजलखानाची उंची फारच कमी होती सर, 7.25 फीट फक्त. शिवाजी महाराजांची हाईट होती 5.25 फीट. शिवाजी राजांना शामियानामध्ये आलिंगन दिलं, डावे बगलेत दाबलं. राजांवरती 2 वेळा अटॅक झाले, पण राजांच्या अंगात चिलकत होतं ना, डोक्यात जिरो टोप, अंगार का फाटला, खान दगा करतोय, राजांच्या लक्षात आलं. मग महाराजांनी वाघनक्यांनी खानाचा पुतळा बाहेर काढला. म्हणून गणेश गाईड म्हणतो, फिक्र ना करिए नादा, ये तो शिवा का अखाड़ा है, इसमें एक ही दम में प्रतापगड के नीचे अफजल खान को उकाड़ा है. सय्यद बंडानं दानपट्ट्याचा वार करण्याचा महाराजांवरती प्रयत्न केला, पण जीवा महालेनी त्याचा हात वरच्यावर उडवला. मराठीमध्ये म्हण घडली का, होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्या दोघांची कबर ती बघा समोर आहे. चौतारा दिसतो का तो, 2 थडगे आहेत बघा. राईटला मोठं आहे ते खानाचं आहे आणि त्याच्या बाजूला छोटे ते सय्यद बंडाचं. खानाचा वध झाला, राजांना विजय झाला, तर विजयाला काय म्हणतात, प्रताप. नाव ठेवलं गडाचं प्रतापगड.